अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब आहेत। गेल्या 24 तासांपासून उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नसल्याचं मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली आहे। केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी 2 उमेदवारांचं अपहरण केले असल्याचा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संशय व्यक्त केला। मनसेचे दोन्ही जे उमेदवार आहेत ते गेल्या काल संध्याकाळपासून गायब आहेत। म्हणजे आमच्या संपर्क कार्यालयावरून त्यांनी पक्षाचं सगळं साहित्य नेलं की आता प्रचाराला जायचं म्हणून, पण काल संध्याकाळी घरी न जाता प्रचाराला न जाता ते नेमकं कुठं गायब झाले हा मोठा प्रश्न झालाय। त्यामुळे आज सकाळपासून त्यांच्या घरच्यांचे आम्हाला फोन येत आहे काळजीपोटी की आता आम्ही जबाबदारीने त्यांना निवडणुकीला उतरवलंय, पण आता ते आज कुठं गेले आमच्या पोरांचं काही बरं वाईट झालं। कारण की केडगावचा इतिहास पाहता त्या ठिकाणी रक्तरंजित निवडणूक त्या ठिकाणी झालेलं आपण पाहिलेलं आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र मनसेनेचे प्रभाग क्रमांक 17 मधील आमचे अंबरनाथ बालसिंगे, दुसरे आमचे कॅन्डिडेट राहुल जाधव, हे दोन्ही कॅन्डिडेट काल संध्याकाळपासून या ठिकाणी बेपत्ता झालेले आहे। याबाबत आम्ही माननीय कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना भेटून या ठिकाणी विनंती केलेली की या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण योग्य तो तपास करावा, जेणेकरून आजच्या केडगाव सारख्या भागातील परिस्थिती बघता निश्चितपणे याच्याबाबत काहीतरी मोठं षडयंत्र याच्या मागे असावं अशी शंका आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।